भक्ती मार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन। पैनगंगा नदीपात्रात उतरले शेतकरी। सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्ती मार्ग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। तो भक्ती मार्ग रद्द व्हावा यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे। भक्ती मार्ग व्हावा ही मागणी नसताना शासनाने भक्ती मार्ग करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील असंख्य शेतकरी अनेक दिवसापासून विविध आंदोलने करीत आहेत। त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सुद्धा पाठविण्यात आले आहेत। मात्र शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याने आज असंख्य शेतकऱ्यांनी ज्योतिताई खेडेकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या पैनगंगा नदीत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे। शेगाव ते सिंदखेड हा जो महामार्ग बनत आहे त्या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। मागच्या 5 महिन्यापासून सर्व शेतकरी कृती समिती या महामार्गाला विरोध करत आहे, तरी सरकार याच्यावरती अजूनही निर्णय देत नाहीये। एकाकडे जेव्हा सगळे आमदार खासदार जेही लोकप्रतिनिधी असतील सगळ्यांना समितीच्या वतीने सगळ्या शेतकऱ्यांनी निवेदन देऊन झालेले आहेत, ते एकातर्फी म्हणताय की रद्द झाला आहे, रद्द होणार आहे, आणि दुसरीकडे शासनाच्या दरबारातून शासन जे आहेत प्रशासक जे आहेत ते त्यांची कारवाई सुरू ठेवत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे की नेमक्या रस्त्याचं झालं काय। रस्त्याची कुठल्याही प्रकारची मागणी नसताना हा जबरदस्ती आलेला रस्ता आहे, कारण शेगावला जायला चांगले पर्यायी मार्ग असतानाही सुद्धा शेतकऱ्यांची जमीन घेण्याचा हा घाट जो सरकारने घातलेला आहे याला शेतकऱ्यांचा विरोध आहे। आणि आतापर्यंत शांततेच्या मार्गाने 5 महिन्यापासून शेतकरी आणि कृती समिती आंदोलन करत आहे, पण तरीही सरकारला जाग येत नसेल आणि सरकारला कळत नसेल, म्हणून हा जो मागच्या याच्यापासून जो पवित्रा घेतलाय आक्रमक पवित्रा हा शेतकरी समितीने घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मागच्या टावरचं आंदोलन असेल ते, आणि आज आम्ही 14 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी जर शेतकऱ्यांना स्वतःची जमीन वाचवण्यासाठी सुद्धा आंदोलन करण्याचा जर अधिकार नसेल तर या स्वातंत्र्याचा फायदा काय, किंवा आमची जमीन आम्हाला वाचवायसाठी जर पाण्यात उतरावं लागणार असेल तर अशा याच्यामध्ये 14 ऑगस्टला हा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने कृती समितीच्या वतीने आज जल आंदोलन करत आहोत पैनगंगेच्या पात्रामध्ये। आणि सरकारला आणि शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे की भक्ती महामार्ग जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन थांबणार नाही, आणि तोपर्यंत आम्ही हा जल आंदोलन आमचं असंच प्रकारे